गोलंदाज अतुल पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो आपल्या टीमच्या वतीने. मागच्या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं, अतुल पाटीलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. दुसरीकडे टीम राकेश पाटीलला ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगलं एक्झिबिशन केलं तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक सामना दातिवलीने जिंकला, आता एक सामना निजे म्हणजे निजा बी आणि दातिवली यांच्यामध्ये सेकंड लढत होईल. पहिलाच बॉल पुन्हा एकदा पॅटर्न शॉट खेळायचा होता. स्टँडच्या जवळजवळ मागे जाऊन खेळत असताना पहिला चेंडू डॉट आलाय. अतुल पाटीलला पाहतोय. गोलंदाजी मार्कमध्ये एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. एक तेज गोलंदाज सातत्याने चांगला गोलंदाजी करतोय रोहित पाटील. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, दांडी गोल, पहिला धक्का. टीम नागावला 0 धावसंख्येवरती. चला चला लगेच फिल्डिंग लावा. चला बॅटर हर्षांक आलाय, वन डाऊनचा खेळाडू. पहिला धक्का दुसऱ्या चेंडूवरती लागलाय. मोठा धक्का लागलाय टीम नागावला. आताचा बॉल चांगला होता, कवचा दिशेला खेळून काढत असताना एकेरी धाव मिळाली. संघाचा आणि स्वतःचं खातं गोल केलं जातो एक या धावसंख्येवरती. एक बाद एक अशी स्थिती आहे. ओ पुन्हा एकदा चांगला बाउन्स अतुलला पाठवय. अत्यंत चांगला चेंडू होता. यस, वन बाउन्स वॉर्निंग दिली जातोय. ओ पुन्हा एकदा चेंडू पॅडवरती आदळतोय. एकेरी धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतो. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली अतुल पाटीलने. एक खेळाडूला बाद सुद्धा केला. धावा आहेत फक्त स्कोरबोर्डवरती 2-5 चेंडूचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये जास्त धावा काही बनवता आल्या नाही. सध्याचा शेवटचा बॉल ओव्हरमध्ये. ओ पुन्हा एकदा फटका चांगला स्क्वेअर लेगला चालला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर.
भावेश पाटील यांना विनंती आहे या आपण मंचावरती. भावेश पाटील जे निजे गावचे आहेत. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि एकूण धावा लागल्या त्या 7 स्कोरबोर्डवरती. 6 गोलंदाज प्रथमेश पाटील. दुसरं षटक संदीपच्या बाजूने. पहिल्या ओव्हरमध्ये अतुलने मात्र चांगली गोलंदाजी केली. आताचा बॉल लो फुल टॉस. पहिला चेंडू स्लो फेकलाय. खेळण्यासाठी भाग पाडलं गेलंय राकेश पाटीलला. डाडबाला अद्यापपर्यंत फक्त 6 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. अत्यंत चांगली गोलंदाजी संदीप टीमच्या बाजूने पाहतो आपण सध्याच्या स्थितीला. फटकादार चांगला अभेद खेळल्यात. फिल्डर दूरवरती आहेत. पहिल्या टप्प्यावरती लास्ट मोमेंटला उचलायचं होतं मात्र चेंडू उचललाय. चौकार. 4 धावा. पा मिळत असताना प्रचंड वेग होता चेंडूचा. फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि राकेश पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. एक धाव मिळाले. एकच धाव मिळत असताना स्टॅगला रोटेट केलं. हर्षांकने मात्र आल्यास चौकाराने सुरुवात केली होती. त्याच हर्षांकला पाहतोय आपण. इट्स वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळेल. पुन्हा एकदा बॉल अभेत आहे. फिल्डर दूरवरती आहेत. तोपर्यंत एक धाव मिळाले. 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या स्कोरबोर्डवरती. अद्यापर्यंत 2 चौकारांचा समावेश होता. इथे सुद्धा फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर झालंय. राकेश पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार. पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू चालला. बॅक पडला. फिल्डर उपस्थित आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर. दुसरा मोठा फटका ओव्हरमध्ये पहा मिळतोय. तुण चौकार षटकार येत असताना 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकामध्ये पाहतोय नागाव संघाने धाबा बनवल्या त्या 23.
सिद्धू भोईर आल्यात. आता चौथ्या क्रमांकाचा खेळाडू पाहा मिळतं. 2 खेळाडू बाद झाल्यात. रोहितची विकेट लवकर गेली. त्यानंतर राकेशने थोडासा प्रतिकार केला. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आले, मग तो सुद्धा बाद झालाय. त्यामुळे नवीन बॅटर सिद्धू भोईर स्ट्राईकवरती, शशांक नॉन स्ट्राईकवरती. गोलंदाज तिसरं षटक. धावा झाल्यात एकूण 24. 2 ओव्हरमध्ये 23 होत्या. मागच्या या ओव्हरमध्ये चालू षटकामध्ये पाहतोय अद्यापपर्यंत एकच धाव आली आहे. 3 चेंडू फेकले गेल्यात. ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या. इथे सुद्धा पिकअप शॉट आहे, मात्र फिल्डर पहिल्या टप्प्यावरती उचलला. एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. एकच धाव संख्येवरती समाधान मानावं लागलंय. 25 धावा. 4 षटकांचा सामना पाहा मिळेल आपल्याला. फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलं जातोय, कारण लेफ्टी राईट आहे, तुम्ही निश्चित फिल्डिंग बदलला जातोय. प्रथमेशला पाहतोय आपण फिल्डिंगचा मायना करत असताना. तिसऱ्या षटकामध्ये धाबा रोखण्याचं काम केलं जातंय गोलंदाज अशलच्या माध्यमातून. तिसरं ओव्हर आहे. अर्शांक स्ट्राईक वरती असताना फटका चांगला पुल केला. पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल, 6 आर. फटका चांगला होता. जागेवरती तांबली पोच घेतली. बॅटवरती व्यवस्थित अँड कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे झालं. त्यामुळे शशांकच्या बॅटमधून अर्शांकच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. फिल्डर नाहीये. लास्ट मोमेंटला 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न होता तुमचा. बॅक टू बॅक सलग दुसरा 6. चला शेवटचा अंतिम षटक आहे. आता धाबा झाल्या 37. चला स्पीडअप करा प्लीज. आपण वेळ आपल्याकडे कमी आहे. नंतर याच्यातूनच एखादा संघ येईल ज्याला शेवटचा सामना खेळावा लागेल, आणि मग अंधार झाल्यानंतर फायदा नसतो मित्रांनो. शेवटचं षटक गोलंदाज ओमकार. धाबा झाल्या 37. मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले हर्षांकच्या बॅटमधून. त्यामुळे आता शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धाबा शोधण्याचा प्रयत्न करेल टीम नागाव संघ. सिद्धू भोईर. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. एकच जामेल. स्ट्राईकला रोटेट. पुन्हा एकदा हर्षांकला स्ट्राईकवरती आणलं जातोय. हा यंगस्टर आहे, आणि अशा वेळेला पाहतोय आपण आता अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
हो पुन्हा एकदा फटका चांगला पिकअप शॉट तिसरा सलग 3 षटकार हर्षंकच्या बॅटमधून आल्यात आणि पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. स्वरित धीरज मात्रे यांच्या वतीने 500 रुपये. लागोपाठ 3 षटकार 3 चौकार 3 विकेट आणि सलग 3 षटकार ठोकल्यात. जबरदस्त बॅटिंग यंग स्टार. काय फटक्यामध्ये ताकद होती जबरदस्त. जागेवर उभे राहून एक खेचलाय. पुन्हा एकदा चेंडू चालाय पाठीमागे. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. यस पॅडला ब्रश होऊन पाठीमागे गेला चेंडू. धाबा झाल्या ते एकूण आता 44 44 धाबा. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या दातिवली. दातिवलीचे कॅप्टन या. पुन्हा एकदा चौथा हो यस 4 हर्षंक पाटील. मस्त बॅटिंग करत असताना सातत्याने बंडाऊनचा हा खेळाडू आहे आणि एकूण धाबा लागल्यात आता स्कोरबोर्ड वरती 50 कंप्लीट. 50 धाबा झाल्यात. आई गावदेवी 12-13 नागाव या टीमच्या धाबा आहेत त्या 50. 4 षटकार ठोकल्यात हर्षंक पाटीलने. 31 31 या धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक मागच्या ओव्हरमध्ये 2 आणि या ओव्हरमध्ये 3 56 धावा. काय पिकअप बॅटिंगचा फ्लो पहा किती चांगला आहे. जागेवरती उभा राहतो पोच घेतो आणि टायमिंग जबरदस्त आहे त्याच्याकडे. 56 धावा चांगली धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पहा मिळते. अद्याप चेंडू शिल्लक आहेत ते एक. लास्ट गो या ओव्हरमध्ये 3 षटकार आल्यात. अगोदरच्या षटकामध्ये 2 होते. पुन्हा एकदा हो जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर शुम अंतर. पुन्हा एकदा 3 चेंडू 3 षटकार. हर्षंक पाटील व्हेरी गुड बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग केली आहे. 6 षटकार ठोकल्यात इनिंग मध्ये त्याने. 7 चेंडूवरती 6 षटकार ठोकले. एकच चेंडू डॉट होता. 12 बॉल 43 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. जबरदस्त युवा टॅलेंटेड फलंदाज हर्षंक पाटील. गुड बॅटिंग आणि एकूण धावा लागल्यात त्या 62 आणि 63 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये संदप टीम समोर. चला टॉस करूया आपण दोन्ही टीमचे कॅप्टन. टीम दातिवली या लवकर. चं टार्गेट आहे मॅच मध्ये. 62 गेल्यात. 63 धाबा करायच्या. चला टॉस कडे वळू आपण. दोन्ही टीमचे कॅप्टनचा निलजे बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करू. 4 षटकांचा सामना असेल. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच.
हां सुधाकर दादा या या. चला आपल्या हस्ते आपण टॉस करू. चला या लवकर. चला फिल्डिंग लावा. लगेचच सामन्याला सुरुवात होईल. टॉस करूया दोन संघामध्ये. टीम दातेवलीच्या विरोधात निजे बी. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे, त्यामुळे अस्तित्व आता पणाला लागतील दोन्ही टीमचे. चारच्या रोजचा मॅच तुम्हाला पाहा मिळाला या दोन संघामध्ये. चला फिल्डिंग लावा. चला बॅटर. चला टीम दातेवली टीमने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं निलजे संघाला. सलामीची जोडी चालली आहे संदर्भ टीमची. मात्र या धावसंख्या चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर की आजच्या उत्तरार्धामध्ये मिळेल. सामना जसा सुरू होईल तसं मायक्रोफोनवरती आमचे करण काहन सरांचा आवाज तुम्हाला ऐका मिळेल. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. आर ट्रॉफी 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच संदप आणि नागाव या दोन संघांदरम्यान. टार्गेट 63 धावांचं. व्हेरी फास्ट बॉल. इकडे फटका फसलाय. आलाय रोहित खाली. कॉट अँड बोल्ड. शून्यावरती नचिकेत पाटील बाद. मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती नचिकेतने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर इकडे तेच घडलं. मागच्या वेळेला आउट साइड एज होती, इथे टॉप एजने बॉल हवेत होता. रोहितने कॅच पकडली आणि पहिल्याच बॉल वरती दोन्ही सामन्यांमध्ये नचिकेतला पॅबलन मध्ये जावं लागलंय. तिसऱ्या क्रमांकावरती प्रथमेश पाटील या बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण बॅटर आणि सध्या ही जबाबदारी दोघांची हेमंत पाटील आणि प्रथमेश पाटीलचे जे दोघेही सिनियर प्लेयर आहेत त्या संघाचे. आणि 63 धावांना चेस करत असताना 24 बॉलमध्ये पहिला बॉल तर संपला. विकेट देखील पहिल्याच बॉलवरती आले. लॉंग ऑफ आणि मिड विकेट रेडी आहे. त्याच ठिकाणी बॉल चाललाय सध्या पूल करत असताना मिड विकेट मध्ये फार वेगाने आलेत रुद्रमाई आणि या सिंगलने स्कोर अर्थातच खातं उघडतंय बॅटिंग करणाऱ्या वेतास्वामी संदपचं. चांगला खेळ राहिला. ज्या पद्धतीने हर्षांक पाटीलने बॅटिंग केली होती. 6 षटकार 1 चौकार 11 बॉल 43 धावा. एक्सप्लोसिव्ह इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. हर्षांक रुद्र हे जे यंगस्टर भेटलेले आहेत नागावला. ओहो पुल करायचं होतं मात्र इकडे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. राईट झाला बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने बॉल आपण बघितला ऑफ स्टंपचा बाहेर आणि थोडासा बाहेर निघाला आणि राईट झालाय बॉल.
जी या बॉल मधली असामान्य उसळी होती ती मात्र इकडे बीट करत असताना बॅटर हेमंतला पॉवर प्ले सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे तेव्हाच या धावा आणि रनचेस मध्ये तुम्ही पुढे असाल. लॉंग ऑफला बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आलाय रुद्र. धाव येते ती 1 आणि सिंगल स्कोर सध्या आपण पाहतोय 2. 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा आल्यात. प्रथमेश हेमंती चर्चा करतील 2 बॉल आहेत इकडून जरी मोठे फटके आले आपण जरूर या पॉवर प्ले मध्ये धावा 10च्या पुढे नेऊ शकतो आणि ते यायला पाहिजे. सध्याचं जे रिक्वायर्ड रन रेट ते सांगतंय जवळपास 15.60. थोडासा थांबून गॅप मध्ये बॉल पुल केलाय काऊ कॉर्नर मधून बॉल सीमा पार चौकार. चौकार पहिला आला आणि या चवारने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती. आक्रमणाची गरज आहे. आक्रमण आपल्याला पहिल्या डावामध्येही पाहायला मिळालं होतं आणि एक पात्री अभिनय होता ज्या पद्धतीने तो खेळला. 7 दिली सिद्धूने 7 धावा. 5 धावा आपल्याला राकेशच्या बॅटमधून उडवलाय डीप मध्ये फिल्डर त्याचा वाक्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करणारा प्रथमेशच्या बॅटमधून आला पाप पॅक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 for 1 12 धावा 1 गडी बाद. सॉफ्ट फर्स्ट वर 12 for 1 12 धावा धावफलकावरती 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये 51 धावांची गरज आहे. हर्षांक ज्याने बॅटिंग जबरदस्त केली आणि तोच बॉलिंग साठी आता सेकंड ओव्हर मध्ये आलाय. फुल टॉस होता बॉलर्स बॅक लॉंग ऑफ फील्डर थांबलेत राकेश. चांगली फिल्डिंग आहे. सेकंड बाउन्स वरती पकडलाय सिंगलने. संदपचा स्कोर कार्ड 13 वरती. बॉल बाकी आहेत अजूनही 17 आणि 17 बॉल मध्ये या मॅच मध्ये गरज आहे 50 धावांची. चला फक्त एकच विनंती नागाव की वेळ जास्त घेऊ नका आपण. विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. 13 धावा प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला आलेत. मागच्या जी लास्ट ओव्हर पाहायला मिळाली पॉवर प्ले शेवटचे 2 बॉल 10 धावा त्याने जमवलेल्या आहेत. 50 पाहिजे 17 बॉल. ऑन साइडला टर्न करायचा होता. साऊंड तर आलाय. येस एज होती देन पायावरती फाईन कडे बॉल चाललाय. स्टॉप करून आता थ्रो करता डबलला चान्स आणि 2 धावा इकडे दोन्ही बॅटर्सने पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 15. ऑन साइडला बिहाइंड द विकेट बॉलला कन्वर्ट करायचं होतं. जी ट्रिगर मुवमेंट देखील होती प्रथमेश यांची ती सांगत होती मात्र कनेक्शन जुळलं नाही त्यामुळे बॉल जास्त लांब गेला नाही. धावा 2 आल्या. 2 धावा 15 वरती. 48 धावांची अजूनही गरज. 16 बॉल 48. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मिनिमम 2 मोठे फटके तर मारायचेच आहेत. त्यासाठी प्रयत्न करतायत. फुल लेन टोला बॉल लागला मिडॉनला चाललाय. डबलला कदाचित चान्स घेतली जाणार नाही या पद्धतीने दोन्ही बॅटर्सने प्रयत्न केला पहिल्या धावेसाठी. सिंगलने स्कोर सध्या 16 बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले 15 आणि 15 बॉल मध्ये धावा पाहिजे 47.
हे जे 3 बॉल आहेत 8 ते 10 धावा इकडे जर आल्या मॅच ऑन असेल, अन्यथा 12:40 जर राहिल्या तर मात्र थोडंसं आव्हान कठीण होणार आहे. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे दोन्ही बाजूने अटॅक या क्षणाला व्हायला पाहिजे. एज होती फॉलो थ्रो मध्ये आला नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स घेतली नाही, चान्स तर होती मात्र हर्षांक थांबला. मी म्हणेन घ्यायला पाहिजे होती, जरी लॉंग ऑन लॉंग ऑफ थोडे लांब होते पण प्रथमेश पाटीलची विकेट आली असती. 16 धावा 1 विकेट बॉल बाकी अजूनही ओव्हरऑल 14. बॅकफुटला थांबला होता, समोर पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिकडे एकच धाव येते. हा सूरज मडवी देखील जरूर नाही आहेत, पेशाने जरूर इंजिनियर आहेत आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा जरूर असतो. उदय मडवी देखील आज उपस्थित आहेत. स्कोर सध्या आपण पाहतोय 17 आणि मॅच इक्वेशन बॉल बाकी असताना सध्या 13 बॉल धावा पाहिजेत त्या 46. 12:40 पण सध्या एक षटकार. ओहो फुलर लेन टोला लागून गरंगत चालला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव येते प्रथमेशकडे, स्ट्राईक असेल, 2 षटकांचा खेळ संपला. धावा 18, विकेट 1, बॉल बाकी 12 आणि 12 बॉल मध्ये संदपला बनवायच्यात 45 धावा. बारा बॉलचा खेळ बाकी आहे 45 धावांच्या मॅच मध्ये सध्या तरी गरज आहे. स्टार्ट भेटला नाही, चांगली बॉलिंग रोहित पाटील देन हर्षांक पाटील दोन्ही बॉलर्स कडून. थर्ड ओव्हर मध्ये राकेश आलेत. 12:45 हे समीकरण आहे. पर ओव्हर मिनिमम तुम्हाला 22 बनवायच्यात, त्यासाठी पर ओव्हर 3 मोठे फटके यायलाच पाहिजेत. पाहूयात कसा खेळ असेल. प्रथमेश आणि हेमंत हे दोन्ही बॅटर्स कडून सध्या तरी संदपसाठी एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं सरकवलंय. लॉंग ऑफ आहे ऑन साइडला 3 मिड विकेट पासून तर लॉंग ऑन आणि देणे काऊ कॉर्नर मध्ये. पहिला बॉल राकेश, शॉर्ट बॉल फिरून हुक केला बॉलला, लॉंग लेग सीम रेषेच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. फार लांब जाऊन बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा षटकार प्रथमेशच्या बॅटमधून आलाय आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या 24 वरती पोहोचले. मॅच ऑन आहे आता. 11 चेंडू 39 धावा. बॉल आता बाकी आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 39 धावे. समीकरण सध्या तरी आपण पाहतोय. ऑन साइडला जबरदस्त फटका. राकेशचं भव्य स्वागत तर केलं प्रथमेशने. इथे उचलायचा होता बॉल गॅप मध्ये, मिड विकेटचा धावतोय फिल्डर रुद्रमाई. फिल्डिंग चांगली झाली, थ्रो स्ट्रायकिंग एंडला चांगल्या पद्धतीने आणि एका धावेने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 25. 10 बॉल 38. 21 सध्या तरी उरलंय.
बॅकफुटला थांबून चांगला कटचा फटका आलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सीमा पार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचली 29 वरती. 9 बॉल 34 रन. ट्वेंटी 29 धावा झाल्यात. 9 बॉल 34. मॅच बनवू शकते. अटॅक सध्या थोडा थांबून देन डिस्पॅच लॉंग ऑफच्या बाहेर. हेमंतचा बॅट मधून हार्ड हिट षटकार. मॅच ऑन. 8 बॉल 28 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. 35 वरती सध्या वेता स्वामी संदप. चांगला खेळ या ओव्हर मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये दोघे शांत दिसत होते थोडे, पण आता जी त्यांनी चान्स घेतलेले 4 जून बॅटिंग काउंटर अटॅक. 63 च्या चेस मध्ये 35 झाल्यात. 8 बॉल 28. पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा लॉंग ऑनचा बाहेर बॉल. सीमा रेषेचा बाहेर षटकार. जबरदस्त दोन्ही फटके. त्या अगोदरचा कटचा एक चौकार. हेमंतने सुरुवात केली प्रथमेश सोबत. 7 बॉल 22 हे समीकरण आता उरलंय. मागचा 5 बॉल मध्ये 23 धावा आल्या आणि समीकरण आता दाखवते आपल्याला स्क्रीनवरती. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा पाहिजेत 22. एक मोठा फटका. पुन्हा मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असू शकतात संदप. पहिली 2 षटकं शांत गेली. 2 ओव्हर मध्ये 18 गेल्या. देन 3rd ओव्हर मध्ये आतापर्यंत 23. 5 बॉल मध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. चांगली बॅटिंग. मागच्या 3 बॉल मध्ये हेमंतने जमवल्यात 16 धावा. मॅच बॉल आलाय. 7-22. विकेटचा विचार आपण केला तर जरूर पहिल्या डावामध्ये 2 विकेट होते आणि आता इकडे फक्त एकच आहे. सो 21 चालतील, पण शेवटी ते मॅटर करणार आहे. सध्या तरी आपण पाहूयात. 7 बॉल 22. 21 असताना बॉलची चाचपणी करण्यात येते. पुढचा बॉल राकेश. शेवटचा बॉल आहे. कमबॅक त्यालाही करावं लागेल नागावसाठी. कनेक्शन व्यवस्थित जुळलं नाही. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केले. हर्षांग डीप मधून आलाय. डबल इकडे आता चान्स नसेल. चांगली फिल्डिंग झाली. हेमंतकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. हे षटक शेवटचं राहिलं ते 24 धावांचं आणि आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 21 धावा बनवायच्यात बॅटिंग करणाऱ्या वेता स्वामी संदपला. विकेट जरूर. पहिल्या डावामध्ये 2 विकेट होते आणि इकडे एकच आहे. 21 पाहिजे. 6 बॉल 20 चालतील.
टॉस देखील वेतास्वामी संदपचाच आहे. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती निखिल. चला वेळ जास्त चाललाय प्लीज. 6-21 मॅच. पहिला बॉल उडवलाय रेंज मध्ये आणि थेट या सीमारेषेच्या बाहेर. साधाबा. दोन षटकांमध्ये जी शांतता होती, शांतता अधिक संयम इज इक्वल टू कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली लास्ट ओव्हर पासून. लास्ट ओव्हर मध्ये 24 जमवल्यात. इकडे पहिल्या बॉलवरती षटका ठोकलाय आणि मागच्या 7 बॉलमध्ये 30 धावा आल्यात. समीकरण 5 बॉल 15, 14 चालतील विकेटच्या आधारावरती. चला चला प्लीज स्पीड अप नागाव. 5 बॉल 15. पुढचा बॉल निखिल हेमंतसाठी. फुल टॉस होता मात्र त्याला कॅपिटलाइज करता आलं नाही. आउटसाइड एड्सने बॉल गेला पॉइंट कडे. सिंगलने प्रथमेश आला स्ट्रायकिंग एंडला आणि आताच समीकरण 4 बॉल 14 धावांची गरज आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. पाहूयात आपण आता वाऱ्याला चिरत देखील काय फटके मारायचे तुम्हाला. येस नो डाऊट. त्यामुळेच प्रथमेश सांगत होते की स्ट्रायकिंग एंडला कदाचित हेमंत असता तर त्याला त्याच्या फटक्यांसोबत ऍडव्हान्टेज असतं. 4-14. पुढचा बॉल टोला लागला. फुल लेन जरूर होता आणि इकडे जरूर ती प्रथमेश देखील सांगतील हेमंतला स्ट्राईक तुझ्याकडे ठेवू. शेवटचे 3 बॉल. धावा 13 पाहिजेत. 12 चालतील विकेटच्या आधारावरती आणि समीकरण तेच आहे सध्या तरी हेमंतसाठी क्लिअर. 3 बॉल 2 फटके मोठे मारायचे आहेत त्याला. निखिलला कमबॅक करावं लागणार आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे जो पश्चिमेकडून पूर्वेला आहे, म्हणजेच या बाजूने त्या बाजूला आहे. राईटी साठी ऍडव्हान्टेज. फटके बॉल काही अंश हवेत गेला तर तो पुढे जाणार आहे नो डाऊट. ऑन साइड लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कॉर्नर आणि लॉंग ऑफ. बॉल बाकी 3. धावा पाहिजे 13. मॅचचा मोमेंटम चेंज व्हायला टाइम लागत नाही आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण पाहतो बऱ्याच वेळेला इकडे काही शंका होत्या त्या बॉलर जरूर विचारतात अंपायर्सला. बॉल बाकी आहेत अजूनही 3. धावा पाहिजे 13. मॅच इथूनही कुठे जाऊ शकते आणि हेमंतने चांगला खेळ केलाय. कॉन्फिडन्स त्याच्याकडे देखील आहे. हे सर्व विसरत असताना निखिलला मात्र 3 बॉल चांगले टाकायचे आहेत. 3-13. इथे आउटसाइड एज आहे. बॉल चालला मागे. एक धाव तर पूर्ण केली आहे. डबल चान्स थ्रो केलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला रन आउटची विकेट. विकेटची झाली आता बरोबरी. 2 बॉल 12 पाहिजेत. टॉस विन संदप आहे. 11 चालतील. हेमंतने या मॅच मध्ये आणलं संदपला. त्यालाच शेवट देखील करायचा आणि तोच स्ट्रायकिंग एंडला सध्या आहे. नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आलाय. विकेटचे बरोबरी आहे. टॉस संदपचा आहे. 2-12 पाहिजेत आणि दोन्ही षटकार. कारण 5 धावांचा तर फटका नाहीये. 11 चालतील पण 2 लिगल जर डिलिव्हरी आल्या आणि त्या दोन्ही बॉलवरती जर षटकार आले तर मॅच बनेल संदपची. ऑफ स्ट्राईक शुभम आलेत. नवीन बॅटर निखिलचा पुढचा बॉल 2-12. उडवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र फिल्डर आत आहेत. पकडले त्यांनी कॅच. बाहेर जावं लागेल हेमंतला. विकेट आली आहे 3री. 1 बॉल
स्वागत आहे आपलं धीरज म्हात्रे यांचं आगमन होतंय आर ट्रॉफी सोनारपाडामध्ये. मनोज पवार मात्र सध्या घड्याळाकडे बघत आहेत. 4 वाजून गेलेले आहेत. गज उसाटण्याच्या नाईट स्पर्धेचा आजची शेवटची रचना आहे आणि इकडे मात्र अजूनही 2 मॅचेस अजूनही कव्हर करायच्या आहेत. 51 for 3 शेवटचा एक बॉल 12चं अंतर. सो इथे आता शेवटचा डॉट आला. 11 धावांचा फरकाने हा सामना जिंकला. 12-13 गावदेवी नागावने. 8 लग बेता स्वामी संदप. चांगली फाईट दिली प्रथमेश आणि हेमंतच्या जोडीने. शेवटपर्यंत ती झुंज होती आणि 5 बॉल 15ची गरज असताना मॅच फिरत गेली आणि तिथून हा सामना मात्र गमवावा लागला. नो डाऊट 6 षटकार 1 चौकार 11 बॉलमध्ये 43 धाबा बनवणारा हर्षांक पाटील नागावचा मॅन ऑफ द मॅच. दातिवली आणि निळचेबी उतरा आपण लवकरात लवकर मैदानाचा. हर्षांक पाटील या पण सामनावीर आणि स्वरित धीरज म्हात्रे यांच्याकडून 3 षटकार लागोपाठ झाले तर 500 होते. 2 वेळा आय थिंक हर्षांकने मारले. सो त्यांना आपण 1000चं कॅश प्राइज देऊ. आणि या अगोदरच्या मॅच मध्ये विनीतने देखील मारले होते जे दातिवलीचे. त्यांना पण या मॅच नंतर जरूर देऊ.